माझी सर्व मालमत्ता आई व मामाच्या मुलाच्या नावे करावी, माझ्या या कृत्याला कोणालाही जबाबदार धरू नये अशा आशयाची चिठ्ठी योगेश पाटील याने आत्महत्येपूर्वी ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे। याशिवाय आणखी बऱ्याच गोष्टींचे रहस्य यामधून उलगडले आहेत। बार्शी तालुक्यातील हत्तीज येथील योगेश बाळासाहेब पाटील याने पत्नी माधुरी, मुलगा अथर्व व शिवांश यांना आईस्क्रीम मधून विषारी कीटकनाशक देऊन त्यांचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। योगेश बाळासाहेब पाटील याच्यावर खुनाचा गुन्हा वैराग पोलिसात दाखल करण्यात आला आहे। मृत योगेशचा चुलत भाऊ महेश कालिदास पाटील यांनी वैराग पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। योगेशने निष्पाप तिघांना संपवल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे। अमाप पैसा मिळवून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात योगेश शेअर बाजारातील एका कंपनीत पैसे गुंतवणूक करत होता। त्याला सुरुवातीला भरपूर पैसेही मिळाले, परंतु अफाट पैसे मिळवण्याच्या आशेने त्याला एक प्रकारे व्यसन लागले। तो शाळेत नेहमी मोबाईल व लॅपटॉप वापरून शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करत होता। जसा जसा त्याला तोटा होऊ लागला त्यावेळेस तो आपला पगार व वडिलांच्या निधनानंतर आईला मिळणारी पेन्शन खर्च करत होता। वडिलांच्या निधनानंतर मिळालेले सुमारे 70 ते 80 लाख यालाही योगेशने चुना लावल्याचे निष्पन्न झाले आहे। मित्र व नातेवाईकांकडूनही योगेशने हातूसने पैसे घेऊन ते शेअर बाजारात गुंतवले। उसने पैसे वेळेवर परत देता न आल्याने तो आर्थिक तणावात होता। पत्नी माधुरीचा स्वभाव शांत व संयमी असल्याने तीही या गोष्टीला प्रतिकार करत नव्हती, त्यामुळे त्याला अडवणारे कोणीही नव्हते। म्हणूनच याच गोष्टीचा गैरफायदा घेतला पूर्वी योगेश गावाकडे आल्यानंतर मित्रांना तसेच नातेवाईकांना भेटत होता, परंतु गेल्या 2 वर्षापासून त्याने सर्वांचा संपर्क तोडला। 4-5 दिवसांपूर्वी आपल्याला सुमारे 1,80,00,000 रुपये तोटा झाल्याचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवले होते। एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आई बाहेरगावी गेल्याने योगेशने डाव साधला व पत्नीसह मुलांना आईस्क्रीम मधून विष देऊन जीवे मारले। त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवले। त्याच्या सुसाईड नोटच्या आधारे पुढील तपास चालू असल्याचे वैराग पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी सांगितले। Now and press the bell icon. Never miss a